हॅलो, आता आपण बघूया वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंदाकिनी आणि अर्पिता स्वानंदीच्या बाबांना रस्त्यातच उभं करते आणि त्यांना सांगत असते आधिरा कशी आणि तिची सासू आधिरा कशी आणि तिची सासू कशी याबद्दल. थोडं स्वानंदी येते आणि तिच्या बाबांना घेऊन जाते. तेव्हा स्वानंदीचे बाबा स्वानंदीला सांगत असतात की कशी ग ही मंदा, तिला एवढ्या विनवण्या केल्या, आता काही तिचे पाय पडू. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपल्याला माहिती नाही आधीपासून कशी आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तिला समजवते आणि पाठवते. तेव्हा स्वानंदीचे बाबा स्वानंदीलाच समजवत असतात की तू नको याच्यामध्ये पडू. हे बघ स्वानंदी नंदू, तुला मी एक गोष्ट सांगतो की तू कशाला त्यांच्यामध्ये पडते. तू आधिरा आणि तिच्यामध्ये पडतच नको जाऊ. काय गरज होती तुला आधिराला वेगळं राहण्याचा सल्ला देण्याची. तेव्हा स्वानंदी सांगत असते की बाबा तसं नाही, मी सल्ला नाही दिला अहो. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं मला माहिती तुझा हेतू चांगला असेल, पण ही काय आहे ना, हिला स्वतःच्या मुलापेक्षा ना ती चैन आणि ते गळ्यातलं इम्पॉर्टंट आहे. आणि तुझ्या घरचे काय, तुझ्या घरचे तर सभ्य माणसं आहे, ते त्यांच्यासमोर तिचे हट्ट पुरवणारच. तेव्हा स्वानंदी रडत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलते की अगं नंदू तू रडू नको, हे बघ मला माहिती तू मुद्दाम नाही दिला, पण काय आहे ना, कसं आहे ना, तू त्या दोघींमध्ये पडत नको जाऊस, असं स्वानंदीचे बाबा तिला समजवत असतात. इकडे मल्लिका मंदाकिनीजवळ बसलेली असते. इकडे मंदाकिनी मल्लिकाला सांगत असते, बघितलं ना, स्वानंदी लगेच तिच्या बाबांना सांगून दिलं आणि हे काय लगेच आले. शेवटी ना मुलगीने आता हिने सांगायला पाहिजे होतं ना की आई जराशी रागवली, तुम्ही तिच्याशी व्यवस्थित प्रेमाने बोला, पण नाही ना, मुलीने बापाला सांगितलं आणि ते येऊन बघितलं ना मला कशी बोलली. तेव्हा मल्लिका होला हो पुरवत असते आणि मुद्दामच सांगत असते की हो ना, स्वानंदीने सांगायला नव्हतं पाहिजे. तेव्हा त्या दोघींचं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मंदाकिनी बोलत असते की कोणाला नकोच आहे ना, मी आईसाठी कोणाला नकोच आहे, मी काय आहे ना, कशी खुश राहणार बरं मी. तेव्हा मल्लिका बोलते की तुम्ही इथे खुश नाही आहे का. तेव्हा मंदाकिनी बोलते नाही ना. तेव्हा मल्लिका बोलते की काय. तेव्हा मंदाकिनी बोलते म्हणजे आहे हो, पण तरी. तेव्हा मल्लिका तिला भरवते की अहो तुम्ही काळजी नका करू ना, ते बोलले ना, सोडून द्या ना विषय. अशा वेळेस ना हुक्कामाचा एक्का बाहेर काढायचा. तेव्हा मंदाकिनी बोलते की म्हणजे. तेव्हा मल्लिका बोलते की अहो समर राजवाडे तुमचे जावई, अहो समर राजवाडे, आत्ताच्या आत्ता त्याला फोन करायचा. तेव्हा मंदाकिनी बोलते आणि काय बोलू. तेव्हा मल्लिका बोलते आता आहे का ते पण मीच सांगायचं. तेव्हा मल्लिका बोलते की म्हणून म्हणते तुम्ही खूप भोळ्या आहात, जाऊ दे आता, तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसत तर मी काही नाही सांगत. तेव्हा मंदाकिनी बोलते नाही नाही आहे ना हो विश्वास, काय आता ओळखीचा धोंडा पायावर. तेव्हा मल्लिका बोलते की काय म्हणालात. तेव्हा मंदाकिनी बोलते काही नाही बोला. तेव्हा मल्लिका तिला प्लॅन सांगते. इकडे स्वानंदीचे बाबा स्वानंदीला समजवत असतात की नंदू काय गं, नाराज झाली का. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही बाबा, पण एकदा तुम्ही तरी समजून घ्यायला हवं होतं. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला समजवत असतात की नंदू अगं तुला समजूनच घेतो गं, मला तुझी खूप काळजी वाटते गं. स्वानंदीचे बाबा रडायला लागतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की इतक्या वर्ष संसार केला मी या बाईसोबत, पण तरीही तिला माझी मान खाली घालायचीच असते. पण नंदू एक गोष्ट तुला सांगतो, तू तू तिच्यापासून दूर राहा, त्या गोष्टींमध्ये तू भाग घेऊ नको आणि वेळ पडली ना रोहनने माझ्यापासूनही दूर राहा, कारण की नंदू संसार तुझा आहे, आता तू तुझ्या संसाराला लाग, तिकडची काळजी नको करूस, आम्ही आहेत ना गं. तेव्हा स्वानंदी बोलते की नुसतं असं बोललं की दूर राहा जमणारे बाबा, हे असं बोलल्याने कसं होणार आहे का. माहेरच्यांची काळजी संपून जाईल का माझी. एका मुलीने लग्न झालं म्हणून माहेरच्यांची काळजी करणं बंद करावं असं कधी असतं का बाबा, हे असं कसं शक्य होणार आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला समजावून सांगत असतात की हे बघ मी तुला अगदी बजावून सांगतोय नंदू, अधिराच्या आईपासून आणि तुझ्या आईपासून जरा लांबच राहा. तुला माहिती आहे अधिराची आईला तेच हवं आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की मला कल्पना आहे बाबा त्याची. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की बरं मी निघतो, पण तुला सांगितलेलं लक्षात ठेव, आणि असं म्हणून ते चालले जातात. इकडे समर त्याच्या ऑफिसच्या मीटिंगमध्ये बसलेला असतो. मीटिंग चालू असते आणि तेव्हाच मंदाकिनीचा फोन येतो. तेव्हा समर फोन उचलतो आणि बोलतो की हॅलो, मी जरा मीटिंगमध्ये, मी नंतर बोलू का तुमच्याशी.
तेव्हा स्वानंदीची आई तेव्हा बोलते की हो ठीक आहे ठीक आहे, मीटिंगमध्ये आहे ना, सॉरी सॉरी सॉरी. तेवढ्याच मंदाकिनी तिला खुणवते की फोन ठेवू नकोस बोल म्हणून. मंदाकिनीने सॉरी मल्लिका तिला खुणवते फोन ठेवू नको बोल म्हणून. मल्लिकाने तिला सगळं भरवलेलं असतं. मल्लिका फुल सपोर्ट करत असते की समरला डिस्टर्ब करण्यासाठी. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो काय ना, मी फोन याच्यासाठी केला होता ना की मी तुमच्या घरी राहते, तुमचं एवढं मोठं घर आहे, आमचं तर काही खुराड्यासारखं किचनमध्ये हॉलमध्ये पाय ठेवला की दुसरा पाय किचनमध्ये, हे सगळ्यात हे तुमचं एवढं मोठं घर आहे ना, म्हणून मग म्हटलं की आता टाईमपास कसा जाणार ना, म्हणून म्हटलं की जरा या घरात या रूममध्ये मला जरा टी व्ही मिळाला असता विरंगुळ्यासाठी तर बरं झालं असतं. तेव्हा मल्लिका तिला खुणवत असते आणि ती पण सांगत असते की आजच मिळालं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा समरला या गोष्टीचं कळत नसतं. तेव्हा समर बोलतो की अहो मी मीटिंगमध्ये, मी तुमच्याशी नंतर बोलतो. तेव्हा मल्लिका पुन्हा तिला सांगत असते की फोन ठेवू नको म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो तेव्हा समर बोलतो की अहो तुम्ही एक काम करा, मी खरंच महत्त्वाच्या मीटिंगमध्ये, तुम्ही स्वानंदी मॅडमशी बोला. तेव्हा मंदाकिनी बोलते की स्वानंदी मॅडम काय, स्वानंदी मॅडम तर टपलेलेच आहेत मला घराबाहेर काढायला. तेव्हा समर बोलतो की बघा बघतो मी काय करायचं ते, पण मी मीटिंगमध्ये मी फोन ठेवतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की बरं ठेवा फोन, पण टी व्हीचं बघा हां तेवढं आजच. तेव्हा समर बोलतो की हो हो. तेव्हा समर थोडा डिस्टर्ब होऊन मीटिंगच्या तिथे येऊन बसतो. तेव्हा आनंद बोलतो की ऑल ओके ना. तेव्हा समर बोलतो हळूच त्याला की स्वानंदी मॅडम आपल्या घरी आल्या आहेत घर सोडून, तर त्या त्यांना गेस्ट रूममध्ये टी व्ही लावायचं आहे, ते काम करून टाक लवकर. तेव्हा आनंदही बोलतो की हो करतो. इकडे रोहन फोनवर बोलत असतो. त्याची 2 महिन्याची सॅलरी झाली नसते, त्याच्यामुळे तो त्या सॅलरीबद्दल बोलत असतो. तेव्हा त्याला सॅलरी नाही मिळण्याचे कारणंही तिकडनं मिळत असतात. तेव्हा रोहन फोनवर बोलत असतो की मी काही कसले पैसे मागत नाही, मी माझ्या कामाचं रिम्युनरेशन मागतो आहे फक्त, माझी सॅलरी का नाही झाली म्हणून तो विचारत असतो. तेवढ्या तिथे आदिरा येते आणि कॉफी द्यायचा प्रयत्न करते. तेव्हा रोहन बोलतो की नाही नको आहे मला. तेव्हा रोहन फोनवर त्या सॅलरीबद्दलच बोलत असतो आणि फ्रस्ट्रेट झाला असतो. फोन ठेवल्यावर रोहन बसतो. तेव्हा आदिरा बोलते की रोहन चिल, तू टेन्शन नको घेऊ, आणि ती त्याला कॉफी देते. तेव्हा रोहन जरा फ्रस्ट्रेशनमध्ये आदिरावर चिडतोच आणि बोलतो की तुला नाही सांगितलेलं कळत नाही का आदिरा, प्रत्येक गोष्टीमध्ये तुला का फोर्सच करायचा असतो. तेव्हा आदिरा बोलते की रोज असं का करतोयस तो, मला माहिती तू फ्रस्ट्रेशनमध्ये आणि तुझी सॅलरी मिळाली नाही याचा दोष तू मला का देतोयस. तेव्हा रोहन चिडून बोलतो की तुला देतोय का मी दोष, तुला म्हटलं का तुझ्यामुळे माझी सॅलरी झालेली नाही आहे. हे बघ आदिरा, तुला स्पेस हवी असते ना तशी तशी मलाही स्पेस हवी आहे. तेव्हा आदिरा बोलते की रोहन चिल, कोणत्या स्पेसबद्दल बोलतोयस तू. तेव्हा आदिरा बोलते की लग्नानंतर आपल्याला खूप स्पेस मिळाली आहे, लग्नानंतर आपण खूप स्पेस घेऊन वेगळेही राहिलो आहे तुझ्या आईंमुळे, माहिती आहे ना तुला. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा नॉट नाऊ प्लीज. तेव्हा आदिरा बोलते की ओके नॉट नाऊ. तेव्हा आदिरा बोलते की तुला स्पेस हवी आहे ना तर तू घे स्पेस, पण माझ्याशी रूडली बोलू नको. तेव्हा रोहन उठतो आणि बोलतो की मी तुझ्याशी रूडली बोलतोय का आदिरा, मी तुझ्याशी रूडली बोलतोय, मी तुला कळकळीची विनंती करतोय की मला स्पेस हवी आहे. तेव्हा आदिरा बोलते की अरे माझ्याशी नको ना. तेवढ्यात स्वानंदीचे आणि तेव्हा रोहनचे बाबा येतात आणि ते जरा शांत होतात. त्यांचं दोघांचं लक्ष रोहनच्या बाबांकडे जातं आणि ते शांत होऊन बोलतात की बाबा. तेव्हा आदिरा बोलते की बाबा आर यू ओके, थांबा मी तुमच्यासाठी पाणी देते. तेवढ्यात सुशई येते की मम्मा आली आहे ना, ती इकडे तिकडे बघायला लागते आणि बोलते की डॅडा मम्मा कुठे आहे. तेव्हा रोहनही बोलतो की बाबा आई कुठे आहे. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की नाही आली. इकडे मंदाकिनीच्या रूममध्ये टी व्ही बसवला जातो. तेव्हा मंदाकिनी मल्लिकाला सांगत असते की बापरे एवढा मोठा टी व्ही, मी तर जावाई बापांनी एवढासा टी व्ही सांगितलं तर एवढा मोठा टी व्ही आणायची काय गरज होती, खूप महाग असेल ना. तेव्हा मल्लिका बोलते की हां असेल 1-2 लाख. तेव्हा मंदाकिनी बोलते 1-2 लाख बापरे, आमच्याकडे जो टी व्ही आहे ना त्याचे 3 महिने आम्ही हप्ते भरतो, याचा तर रिमोटही नाही परवडणार आम्हाला. तेव्हा मल्लिका बोलते की काही नाही स्वस्त आहे, आणि ती तिच्या हातात रिमोट देते आणि बोलते की हे घ्या रिमोटवर नेहमी स्वतःचा कंट्रोल ठेवायचा, मग तो टी व्हीचा असो या घराचा. आणि येते म्हणून मल्लिका चालली जाते. तर स्वानंदीचे बाबा इकडे बोलत असतात की मी इतक्या विनवण्या करूनही नाही म्हटली ती बाई, अशक्य आहे ती बाई, अशक्य आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आता ती माझ्या नंदूला त्या घरात राहून त्रास देत राहणार, मी काय करू काही समजत नाही, हतबल झालो आहे असं म्हणून स्वानंदीचे बाबा घरात जातात. तेव्हा रोहन बोलतो की सूस तू थोड्या वेळ बाबांसोबत राहणार. तेव्हा सूसही जाते. तेव्हा रोहन आदिराला बोलतो की कळलं मी वेगळं राहायला का नाही म्हणत होतो, कळलं ना आदिरा, पण तुझं वेगळं काहीतरी चालू असतं, मी यासाठीच नाही म्हणत होतो. आणि तो चिडून बाहेर निघून जातो. तेव्हा स्वानंदी
मंदाकिनीच्या रूममध्ये येते आणि टी व्ही बघून शॉक होते आणि बोलते की आई काय हे टी व्ही कुठून आला. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं इथूनच आला ना, तो काय चालत चालत आला, त्याला पाय आहेत. मी राजवाड्यांकडे टी व्ही मागितलं, त्यांनी आणून दिला. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू राजवाड्यांना फोन केला होता. अगं आई ते किती बिझी असतात. तेव्हा मंदाकिनी बोलते बघितलंस ना, इतके बिझी असतात त्यांनी त्याने माझ्यासाठी वेळ काढला, माझ्याशी प्रेमाने बोलले आणि मी टी व्ही मागितलं तर टी व्हीही आणून दिला. पण तू एवढ्या मोठ्या घरात फिरकून पाहिलं का मला, आली का विचारायला की कशी आहेस काय आहेस. तेव्हा आदिरा बोलते तेव्हा स्वानंदी बोलते की आई अगं ते बिझी असतात, मी सुद्धा त्यांना अशी अवेळी फोन करत नाही. तेव्हा तेवढ्यात मल्लिका येते आणि बोलते की स्वानंदी अगं किती जोरात ओरडतेस आईवर, जाऊ दे ना, टी व्हीच तर मागितला. तेव्हा स्वानंदी बोलते की मी ओरडत नाही आहे, मी फक्त सांगते काकू, आणि मी ओरडूनही काही फायदा होणार आहे का. असो आली काकू म्हणून ती चालली जाते. तेव्हा मंदाकिनी बोलते जाऊ द्या तुम्ही टेन्शन ना घेऊ, तुम्हाला सांगितलं ना तुमचं रिमोट हे तुमच्याच हातात ठेवा. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो मी पण खपवून घेणार नाही, आता बघा मी रिमोट हे माझ्याच हाती ठेवेन, बघाच तुम्ही. आपले स्वानंदीचे बाबा त्यांच्या खोलीमध्ये अंधारात बसलेले असतात. तेव्हा आदिरा जाते आणि बोलते की बाबा, ती लाईट लावते आणि बोलते तुम्ही असं अंधारात का बसला आहेत. तेव्हा ते बोलतात की ये ना. ते तिला तिथे बसवतात आणि बोलतात की तेव्हा आदिरा अगं काही नाही, डोकं दुखत होतं ना म्हणून मी बसलो होतो जरा शांत प्रकाशात. तेव्हा आदिरा बोलते की म्हणूनच मी तुमच्यासाठी स्पेशल चहा बनवून आणला आहे. तेव्हा आदिराचे बाबा रोहनचे बाबा बोलतात तू बनवला आहेस. तेव्हा आदिरा बोलते हो बाबा, पण डिस्क्लेमर आहे हां, म्हणजे अगदीच तुमच्यासारखं अमेझिंग नाही आहे. तेव्हा आदिरा सांगत असते की बाबा मला कसं आहे ना, काही गोष्टी मला व्यवस्थित शिकवल्या ना तर मी शिकवण्याची तयारी दाखवू शकते. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिचं कौतुक करत असतात आणि बोलतात की हाच तुझा स्वभाव आवडतो गं, की तू माझ्या नंदूसारखीच आहे, तुला शिकवलं ना तू करू शकते सगळ्या गोष्टी. तेव्हा आदिरा बोलते की हो पण शिकवणारं कोण येते त्यावर डिपेंड असतं. तेव्हा स्वानंदीचे बाबा तेही बोलतात की हो गं, मुळात तुला शिकवणारा चांगला नाही मिळाला. तेव्हा ते तिला समजावून सांगत असतात. तेव्हा आदिरा त्यांना सॉरीही बोलते की माझ्यामुळे हे सगळं घडलं. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला समजवत आहे की नाही नाही तू तुझ्यावर घेऊच नको, अगं तिचा मुळात स्वभावच तसा आहे. मी असं कामानिमित्त बाहेर असायचो, ती मुलांवर पण अशीच मनमानी करायची, पण माझी मुलं आज तागायत समजूतदार आहेत बरं का. इकडे समर बसलेला असतो त्याच्या खोलीमध्ये, त्याला चहा आणून देतो त्याचा स्टाफ मेंबर. तेव्हा तो त्यामध्ये साखर घालत असतो, एक चमचा घालतो, दुसरा घालायला लागतो. तेवढे स्वानंदी बोलते अहो पुरे. तेव्हा समर बोलतो की अहो. तेव्हा स्वानंदी बोलते की तुमच्या डाएट चार्टमध्ये साखर लिहिलेली नाही आहे, पण मी तुम्हाला एक चमचा पुरे बोललो. तेव्हा समर बोलतो की अहो मग बिना साखरेचा चहा प्यायचा म्हणजे मग त्यापेक्षा मी गरम पाणी पिईल ना. तेव्हा स्वानंदी बोलते बरं 1.25 चमचा घ्या. तेव्हा समर तिला दाखवतो आणि बोलतो की ठीक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की तेव्हा स्वानंदी त्याच्यासाठी मखाणा आणून देते आणि बोलते अहो तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा समोर बोलतो की आत्ता खाल्लं तर माझी भूक मरेल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो पण तुमच्या डाएटप्रमाणे थोड्या वेळाने तुम्हाला खायला सांगितलं आहे ना, तेव्हा तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा समर बोलतो ठीक आहे तुम्ही पण माझ्यासोबत खा. तेव्हा स्वानंदी बोलते नाही मी खाईल नंतर, खरंच तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा समर बोलतो की बरं ठीक आहे. तेव्हा स्वानंदी विचारात पडलेली असते की आत्ता हे ऑफिसमधून दमून थकून आले, मी आईबद्दल बोलू का. खरं तर ती मनात बोलत असते खरं तर मी यांना सांगायला पाहिजे की आईचं तुम्ही काही ऐकत नका जाऊ म्हणून. तेव्हा समर तिच्याकडे सारखं बघत असतो की कुठल्या तरी विचारात आहे. तेव्हा समर राहून विचारतोच की अहो कुठे हरवलात. तेव्हा समर बोलतो की स्वतःशी बोलून झालं असेल तर मला सांगा, आता माझ्याशी बोला. एकतर मी तुमच्याकडे बघितलं आहे की तुम्ही स्वतःशी बोलतात, जसं मी स्वतःशी बोलतो तसं तुम्हीही बोलतात, पण आता स्वतःशी बोलू नका, सांगा काय झालं ते. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही चिडणार नसाल तर मी एक बोलू. तेव्हा समर बोलतो की मी काय सतत चिडतो का. तेव्हा स्वानंदी बोलते हो. तेव्हा समर बोलतो की आता तुम्ही काय बोलणार आहे मला सांगणार आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते की इन जनरल. तेव्हा समर बोलतो की इन जनरल बोलल्यावर काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना, काय काय आहे ते नक्की सांगा. तेव्हा स्वानंदी सरळ बोलते की तुम्ही गेस्ट रूममध्ये आईला टी व्ही लावून दिला ना, काय गरज होती टी व्ही लावून द्यायची. तेव्हा समोर बोलतो की मी ऑफिसच्या मीटिंगमध्ये होतो, कामात होतो, आता एवढा सगळा स्टाफ माझ्यासमोर असताना मी काय करायला हवं होतं, म्हणून म्हटलं आनंद बाबा एकदाचा टी व्ही लावून दे त्यांच्या रूममध्ये. तेव्हा स्वानंदी बोलते की काय गरज होती पण तुम्हाला, आणि तिने फोन करणं असं चुकीचंच आहे, हे मला नाही आवडलेलं. तेवढ्यात मंदाकिनी तिथे येते आणि बोलते की काय आहे, काय खटकलं गं तुला. ते स्वानंदीचे बाबा आदरीला सांगत असतात की अगं तिचा तो स्वभावच आहे आदळआपट करणं, तिला प्रत्येक वेळेस वाटायचं की सगळं माझंच ऐकायला पाहिजे, सगळं माझ्याने धकायला पाहिजे आणि घरात शांतता राहावं म्हणून आम्ही ऐकून घ्यायचो, पण असं नाही होणार ना, आता तू आलीस आणि असं नकोही व्हायला.
हे बघ अधिरा, तू ती काळजी करूच नको आणि तुला सांगू का, तू काळजी नको करू, मी तिला लवकरात लवकर ह्या घरात घेऊन येईल. तेव्हा अधिरा ही स्माईल करते. तेव्हा स्वानंदीचे बाबा चहा पितात. तेव्हा अधिरा बोलते की कसा झाला आहे ना, खूप वाईट झाला आहे ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं नाही, थोडा वेगळा आहे पण खूप मस्त झाला आहे. तेव्हा अधिरा बोलते तुम्ही मला बरं वाटावं म्हणून असं बोलतायत ना. तेव्हा अधिरा आणि अधिराचे बाबा बोलत असतात. तेव्हा अधिराचे बाबा तिला हेही सांगतात की मी तुला स्वयंपाक शिकवेल. तेव्हा ते तिच्या डोक्यावर हात ठेवतात. तेव्हा अधिराला खूप भरून येतो आणि ती बोलते की परत करा ना. तेव्हा तिचे बाबा बोलतात की काय. तेव्हा अधिरा त्यांचा हात डोक्यावर ठेवून घेते आणि बोलते की किती भारी वाटतं ना बाबा. मग तेव्हा ती तिच्या बाबांचं सांगते की मी खूप लहान होती बाबा, तेव्हा माझे बाबा गेले. आणि बाबांची असं जवळपास जाणारी व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी पिंट्या दादा होता. त्याने माझ्याला लहानपणापासून खूप सांभाळलं. कधीच बाबांची कमतरता जाणवू दिली नाही. त्याने सगळं केलं. पण या सगळ्या माझ्या डिसिजनमध्ये ना पिंट्या दादा खूप दुखावला गेला आहे. म्हणून अधिराला रडायला येत असतं. तेव्हा अधिरा रडत असते. तेव्हा तिचे बाबा तिला समजावून सांगत असतात की अगं अगं असं रडू नको, हे बघ काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुझ्यासोबत नेहमी राहील म्हणून तिला आश्वासनही देतात. इकडे मंदाकिनी स्वानंदीला जाब विचारत असते. तेव्हा मंदाकिनी बोलते की अशी का करते, मला माहिती आहे तुला मी इथे आवडलेली नाही आहे, पण कुठे जाणार होती मी, रेल्वे स्टेशनवर जाणार होती की रस्त्यावर झोपणार होती, का असं करतेस तू, मी कुठे जाणार आहे, तुला माहिती आहे ना. ते मुळात तुझ्यामुळेच हे सगळं झालं आहे. तुला अधिराला पाठिंबा द्यायची गरजच नव्हती, मग मला इथे यायची गरजच पडली नसती ना. तेव्हा समोर सरळ बोलतो की तुम्ही दोघी बोला, मी येतोच. तेव्हा समोर चालला जातो. तेव्हा मंदाकिनी बोलते की बघितलं ना किती साधे, ती फक्त टी व्हीच मागितला ना मी. तेव्हा स्वानंदी चिडतेस. हे बघ आई तू कशी वागतेस आई, मुळात तू इथे येऊन राहिलीच आहे हे चुकीचंच आहे. आणि राहिली आहे तर तू एकटी राहिली असती, पाहुणी म्हणून आली असती तर मी स्वतः तुझा पाहुणचार केला होता, पण मुळात तू तिच्या सासरी घुसली आहेस, कशी घुसली आहेस हे चुकीचं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की श्रीमंतांसारखे बोलू नको आई, आहे ना मी तुझी, असं काय करते. तेव्हा स्वानंदी बोलते की आई अगं तू काय करते, तू बाबांसोबत जायला हवं होतं. एक काम कर, मी रोहनला फोन करते, तो तुला घेऊन जाईल. उद्या येऊन आपल्या घरी येते मी आणि आपण मग त्यावर बोलू. तेव्हा मंदाकिनीला तिकडे मल्लिका गुपचूप बाहेर राहून ऐकत असते त्यांचं बोलणं. तेव्हा मल्लिका मनात बोलत असते की गुढीपाडव्याच्या दिवशी मला नात्यांचं लेक्चर देत होती ना, आता बघ तुझ्याच आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी कसा गेम खेळते ते. तेव्हा मंदाकिनी इकडे स्वानंदीला स्पष्ट बोलते की नाही जाणार मी घरी जाणार नाही. तेव्हा स्वानंदी एकदम शॉक होते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.